झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर. पुढच्या काही तासामध्ये अश्विनी वैष्णव यांच्यासह भाजपचे 2 निरीक्षक महाराष्ट्रामध्ये येणार. 29 तारखेला भाजपच्या आमदारांची नेता निवडीची बैठक. मुख्यमंत्री पदासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नावावर दिल्लीमध्ये शिक्कामोर्तब. गृह मंत्रालय देखील फडणवीसांकडेच राहणार, सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास खातं कायम, तर अजित पवार यांच्याकडे पुन्हा एकदा अर्थ खातं जाणार असल्याची सूत्रांची माहिती. एकनाथ शिंदे यांच्याकडून मुख्यमंत्री पदाचा राजीनाम्यावेळी देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची उपस्थिती. काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची निवड. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पदाबाबत कोणताही शब्द दिला नव्हता असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केलं. दरम्यान मुख्यमंत्री पदाचा निर्णय पक्षश्रेष्ठी करतील, दानवे यांचं वक्तव्य. एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणं अवघड होईल. शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारावं, अन्यथा केंद्रात मंत्री बनावं. रामदास आठवलेचा एकनाथ शिंदे यांना सल्ला. आठवले यांच्याकडून MLC आणि मंत्रिपदाची देखील मागणी. ज्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली तेच मुख्यमंत्री व्हावेत, आमदार शंभूराज देसाईंची मागणी. आमच्या पक्षातले सर्व निर्णय घ्यायचे अधिकार फक्त शिंदे यांच्याकडेच, तसा ठरावही केला, देसाईंची माहिती. भाजपचे 10, शिंदेंचे 6 आणि अजित पवारांचे 4 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार. दादांचे 3 आमदार कॅबिनेट तर 1 जण राज्यमंत्रीपदाची शपथ घेणार, सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री कोण, लवकरच घोषणा. अजून कुणाचंही नाव निश्चित नाही. जो निर्णय होईल तो शिंदेंना देखील मान्य असणार, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया. कागदपत्रांवर डोळे बंद करून सही करणारा मुख्यमंत्री मोदींना हवाय. मुख्यमंत्री पदावरून नाना पटोलेंची टीका. एकनाथ शिंदे नाराज नाहीत. 30 तारखेपर्यंत नव्या सरकारचा शपथविधी पार पडणार, रावसाहेब दानवे यांची माहिती. तर 1 डिसेंबरला शपथविधीची तारीख ठरली आहे, अजित पवार गटाच्या अमोल मिटकरींचा दावा. मनोज जरांगेंचा सामूहिक आमरण उपोषणाचा इशारा. सरकार स्थापनेनंतर उपोषणाची तारीख जाहीर करणार, जरांगे यांची घोषणा. ठाकरे गटाची आज 12 वाजता बैठक. पराभवाचे कारण मीमांसा आढावा, त्याचबरोबर आगामी काळामध्ये पक्ष बांधणीच्या अनुषंगानं बैठकीत चर्चा होणार. काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांची आज दुपारी बैठक. रमेश चनिथला यांच्या उपस्थितीमध्ये आणि नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आमदारांची टिळक भवनामध्ये बैठक होणार. ईव्हीएम विरोधातील याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली. मतपत्रिकेद्वारे पुन्हा निवडणुका घेण्यास कोर्टाचा नकार. जिंकल्यावरच ईव्हीएम चांगलं वाटतं का, कोर्टानं याचिकाकर्त्यांना सुनावलं. भारत जोडोप्रमाणे आम्ही देशभरामध्ये ईव्हीएम विरोधातील मोहीम उभारणार. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची माहिती. नांदेडच्या मुखेडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालाविरोधात काँग्रेसचं मौन आंदोलन. निवडणुकीचे निकाल चुकीचे आणि एकतर्फी लावल्याचा काँग्रेसचा आरोप. ईव्हीएम संदर्भात आंदोलन उभारण्यावर ठाकरे गटाच्या बैठकीत चर्चा. महाविकास आघाडी ईव्हीएम विरोधात आंदोलन उभारणार. उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत चर्चा करून भूमिका घेणार, सूत्रांची माहिती. शरद पवार गटाच्या बैठकीमध्ये पराभूत उमेदवारांचा ईव्हीएमवरून रोष व्यक्त. कायदेशीर लढाई लढण्यासाठी वकिलांची टीम करण्याचा निर्णय, सूत्रांची माहिती. देशातील लोकशाही संकटामध्ये ईव्हीएमचा विरोध करा, बॅलेटची मागणी करा, जितेंद्र आव्हाड यांचं आवाहन. ईव्हीएम मशीनबाबत काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्याकडून शंका उपस्थित. दिग्गजांच्या पराभवानंतर कदम यांच्याकडून शंका. धनशक्तीचा प्रचंड वापर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होतोय, कदम यांचा आरोप. ईव्हीएममध्ये 15% मतं महायुतीच्या उमेदवारांसाठी सेट करण्यात आली होती. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांचा गंभीर आरोप. या संदर्भात कायदेशीर लढाई लढणार, जगताप यांचा इशारा. बाळासाहेब थोरातांचा पराभव हा धक्का देणारा. झालेलं मतदान आणि ईव्हीएमच्या मतदानामध्ये शंका आहे, निलेश लंके यांचं वक्तव्य. 1500 मताधिक्य देणाऱ्या गावांमध्ये 100 मतं मिळाली आहेत. खासदार निलेश लंके यांच्याकडून ईव्हीएमवर शंका उपस्थित. निवडणुकीमध्ये धनशक्तीसोबत ईव्हीएमचा देखील वापर झाला. माजी खासदार राजन विचारे यांच्याकडून ईव्हीएमवर आणि सत्ताधाऱ्यांवर टीका. लोकसभेला जिंकले तेव्हा ईव्हीएम चांगलं होतं. विधानसभेला विरोधात निकाल लागला तर ईव्हीएम खराब. विरोधकांच्या ईव्हीएमवरील भूमिकेवर संजय केळकर यांची टीका.
धाराशिव जिल्ह्यामध्ये शिंदे गटाचे एकमेव आमदार तानाजी सावंत यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता. अवघ्या 1,500 मतांनी तानाजी सावंत यांचा विजय. शिवेंद्रराजे यांच्या मंत्रिपदासाठी उदयनराजे भोसले यांची लॉबिंग. उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंसह देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. शिवेंद्रराजेंना मंत्री करा, सातारा जिल्ह्यात भाजप वाढवणार, उदयनराजेंनी शब्द दिल्याची माहिती. सुनील तटकरे यांनी रायगडमधील महायुतीचे उमेदवार पाडण्याचा प्रयत्न केला. महेंद्र थोरवे यांचा सुनील तटकरे यांच्यावर गंभीर आरोप. महेंद्र थोरवेंना मी फारसं महत्त्व देत नाही. यश मिळाल्यानंतर हवा डोक्यात जाऊ द्यायची नसते. आदिती तटकरे यांचा महेंद्र थोरवेंना जोरदार टोला. फडणवीस मुख्यमंत्री व्हावे म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये कार्यकर्त्यांकडून सुपारी मारुती मंदिरामध्ये महाआरती. तर नागपूरमध्ये शहर भाजप महिला आघाडीकडून टेकडी गणपतीला साकडं. मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदेच व्हावेत यासाठी मुंबईतील हाजी अली दर्ग्यामध्ये मुस्लिम बांधवांकडून प्रार्थना. दर्ग्यावर चादर देखील चढवण्यात आली. लालसिंग राजपुरोहित यांनी एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी शंखनाद केला. तर कांदिवली पश्चिममध्ये देखील पूजा करण्यात आली. विधानसभेमध्ये निवडून आलेल्या 65% नवनिर्वाचित आमदारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे. अपहरण, हत्येचा प्रयत्न, महिलांवरील अत्याचार अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स या ताज्या अहवालातून माहिती समोर. कुर्ल्यामध्ये अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर. अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी हे बॅनरबाजी करण्यात आली आहे. आचारसंहिता संपतात सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये आता गर्दी. 45 दिवसांनी आचारसंहिता संपुष्टात आल्यानं रखडलेली कामं मार्गी लावण्यासाठी नागरिकांची गर्दी. आरटीओला प्रचारातील वाहनांमधून लाखोंचा महसूल मिळाला. अटी शर्तीसह मुंबईच्या 4 आरटीओ कार्यालयांमधून वाहनांना सशुल्क परवानगी देण्यात आली होती. मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे गुरुवारी आणि शुक्रवारी लोअर परळ, दादर, प्रभादेवीमध्ये पाणीपुरवठा बंद. शुक्रवारी रात्री 8 वाजेपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होणार. मुंबई उपनगरातील किमान तापमानामध्ये अजून घट. तापमानाचा पारा सध्या 17 अंशांवर. अजून तापमान घटण्याची शक्यता. मिनी काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पारा घसरला. मागील 8 दिवसांपासून थंडीमध्ये कमालीची वाढ. तर महाबळेश्वर शहरामध्ये किमान तापमान 12 ते 14 अंशांपर्यंत. समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरामध्ये वाहतुकीसाठी खुला होणार. इगतपुरी ते ठाण्यामधील आमनेचा शेवटचा टप्प्याचं लवकरच लोकार्पण. शिवकोळीवाड्यातील सिंधी निर्वासितांच्या इमारतीचा पुनर्विकास. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या निविदा प्रक्रियेला सुरुवात. मुंबई महानगरपालिकेची लिपिक पदाची परीक्षा पुढील आठवड्यामध्ये 2 ते 6 आणि 11 ते 12 डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीनं परीक्षा घेणार. अर्ज केलेल्या उमेदवारांना केंद्रावर वेळेत हजर राहण्याच्या सूचना. पश्चिम रेल्वेवर 13 वातानुकूलित लोकल फेऱ्या वाढल्या. 27 नोव्हेंबरपासून फेऱ्या सुरू करण्याचा निर्णय. वातानुकूलित लोकल फेऱ्यांची संख्या 96 वरून 109 वर. भंडारा जिल्ह्यामध्ये 128 धान खरेदी केंद्रांना शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी परवानगी. त्यापैकी 76 केंद्रांवर धान खरेदी केंद्राला सुरुवात. देशातील दुग्ध उत्पादन 4% वाढून 23.93 कोटी टनांवर. केंद्रीय मंत्री रजन सिंह यांची माहिती. राज्यामध्ये कीटकांमुळे पसरणाऱ्या आजारांचा प्रादुर्भाव वाढला. वर्षभरामध्ये डेंग्यूमुळे 26 जणांचा मृत्यू तर हिवतापानं 20 जण दगावले. रिलायन्स पॉवरवरील सौर वीज पुरवठ्याच्या लिलावामध्ये सहभागाच्या बंदीला हायकोर्टाची स्थगिती. हायकोर्टाच्या निर्णयामुळे अनिल अंबानी यांना मोठा दिलासा. नागपूर गुन्हे शाखेकडून 4 चाकी वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश. 6 गुन्ह्यामध्ये 11 4चाकी, 1,50,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. आतापर्यंत 4 आरोपींना अटक तर मास्टर माइंडचा शोध सुरू. धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भोकरवाडी शिवारातील पेट्रोल पंपासमोर अपघात. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकाला धडकली. अपघातामध्ये 2 जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. मुंबईच्या पश्चिम द्रुतगती महामार्गावर कारला आग. खेरवाडीजवळ भरधाव वेगामध्ये आलेल्या कारला आग लागली. कार जळून खाक तर अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा. सेन्सोडाइन रॅपिड रिलीफ बरोबर.